हुपरी चांदी व्यावसायिकाची फसवणूक करून फरार झालेल्या आरोपींना हुपरी पोलिसांनी केले जेरबंद। हुपरी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील मेघराज संभाजी शेटके यांच्या फॅक्टरीमधील काम करणारा अरुणकुमार भारद्वाज याने चांदीच्या पायल बनवून देत असत। त्यांनी दिनांक 30 मे 2025 रोजी शेटके यांच्या दुकानात काम करून देतो म्हणून 5 किलो 125 ग्रॅम वजनाची चांदी घेऊन पसार झाला होता। त्या अनुषंगाने शेटके यांनी हुपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। त्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक NR चौखंडे यांनी उपनिरीक्षक प्रसाद कोळपे, त्यांचे सहकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश मांडवकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल युवराज कांबळे व पोलीस कॉन्स्टेबल एकनाथ भांगरे ही तपास टीम तयार करून सदर गुन्हा तपास करण्यास सांगितले। त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश मांडवकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल युवराज कांबळे व पोलीस कॉन्स्टेबल एकनाथ भांगरे यांनी तपास सुरुवात करून या गुन्ह्यातील आरोपी अरुणकुमार भारद्वाज हा उत्तर प्रदेशातील कचौरा तालुका सिकंदरा राव येथील असल्याची माहिती मिळाली। त्यांनी सदर ठिकाणी जाऊन आरोपींना ताब्यात घेऊन त्याच्याजवळील 3 किलो 40 ग्रॅम चांदीचा माल हस्तगत केला व त्यास अटक करून हुपरी पोलीस ठाण्यात दाखल केले। त्यानंतर आरोपी यास न्यायालयात हजर करून त्याची 5 दिवस पोलीस कस्टडी रिमांड आलेली आहे। हुपरी पोलीस ठाण्याचे त्यांच्या या कामगिरीबद्दल शहरातून कौतुक केले जात आहे। जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी शहाबुद्दीन घुडूभाई, हुपरी।